लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू गोदामावशीला सांगते की गोदामावशी, माझा विनूच माझा अंकुर आहे. इतके दिवस माझ्यासमोर असून मला ते कसं समजलं नाही. आणि मधूने ज्या प्रकारे माझ्या दोघं मुलांना माझ्यापासून दूर केलेलं आहे ना, आता मी तिला सोडणार नाही. तेव्हा गोदामावशी म्हणते, लवकरच आपल्या सावीला त्या माजुरीच्या हातातनं सोड. तेव्हा सिंधू म्हणते की हो, आता मी ते लवकरच करणार. लग्न होण्याच्या अगोदरच मी आता माझ्या सावीला आणि विनूला माझ्याजवळ करणार. बघ मी तिची कशी वाट लावते ते. त्या दोघींचे असे बोलणे चालू झालेले असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की रुक्मिणी ही सिंधूला सांगते की तुला राघवशी लग्न करायचं आहे, म्हणून नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी तुला एक नवीन व्रत करायचं आहे असं ती कृष्णाला सांगत असते. तेव्हा कृष्णा म्हणते की हो, मी हे करायला तयार आहे. तेव्हा त्या तिला सांगतात की आता तू या खोलीत थांबायचं, इथं कापूर टाकून हा होम पेटवायचा आणि त्यानंतर तू त्या व्रताला सुरुवात करायची आहे असं ते त्या सिंधूला सांगत असतात. कारण त्यांचा एक मोठा कावा रचलेला असतो. त्यांनी त्या होम पात्राच्या खाली कापूर, लोभान, धूप वगैरे सगळं टाकलेलं असतं. ज्यावेळेस ते जोरजोरात पेटेल त्यावेळेस ते मोठा जाळ घेईल आणि ते जाळ्यामध्ये मात्र सिंधू ही होरपळून जाऊन बेशुद्ध पडेल. आणि ती बेशुद्ध पडल्यानंतर मात्र रुक्मिणी आणि मधू आणि ऋतुजा हे तिघंही त्या सिंधूला त्यांना वाटेल त्या ठिकाणी ते सोडून देतील. परंतु सिंधू अशा तावडीत त्यांच्या सापडणार का, हे भाग पाहणे फार रंजक आहे. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.